चौदगोल मराठी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। इयत्ता 11वी स्टेट बोर्ड समाजशास्त्र। आजचं आपलं हे पहिलं चॅप्टर आहे समाजशास्त्राचा परिचय। बघा यामध्ये आपण काय काय शिकणार आहोत। समाजशास्त्राची व्याख्या, स्वरूप, समाजशास्त्राचा उगम, व्याप्ती आणि समाजशास्त्राचे महत्त्व। पहिल्या प्रकरणामध्ये आपण समाजशास्त्र ही एक स्वतंत्र विद्याशाखा कशी आहे हे शिकणार आहोत। काय शिकणार आहोत? स्वतंत्र विद्याशाखा कशी आहे, समाजशास्त्राचे स्वरूप आणि व्याप्ती याचा विद्यार्थ्यांना परिचय व्हावा हा या प्रकरणाचा उद्देश आहे। युरोपमधील 18व्या व 19व्या शतकातील सामाजिक, भौतिक परिस्थिती आणि समाजशास्त्राचा उगम यांच्यातील परस्पर संबंधांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न या प्रकरणात केला गेला आहे। एक विद्याशाखा म्हणून समाजशास्त्राचा उगम युरोपमध्ये झाला। बघा समाजशास्त्राचा उगम कुठे झाला हे जर प्रश्न आला तर कुठे? युरोपमध्ये झाला। बघा हे महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर समाजशास्त्र ही एक स्वतंत्र विद्याशाखा म्हणून 19व्या शतकाच्या मध्यात उदयास आली। तर केव्हा? तर 19व्या शतकाच्या मध्यास। हाही पॉईंट खूप महत्त्वाचा आहे। बघा इथे तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, समाजशास्त्र ही स्वतंत्र विद्याशाखा म्हणून कोणत्या शतकात उदयास आली? तर कोणत्या? 19व्या शतकात। हे लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर समाजशास्त्राच्या उदयानंतर मानवी समाजाचा अभ्यास करण्याचा दृष्टिकोन बदलला। समाजशास्त्र हे एक स्वतंत्र ओळख असलेले नवीन सामाजिक शास्त्र म्हणून उदयाला आले। समाजशास्त्र हे प्रामुख्याने मानवी समाजाचा अभ्यास करते। बघा कसला अभ्यास करते हे लक्षात ठेवायचे, मानवी समाजाचा। म्हणून समाजाचे शास्त्र अशी त्याची ओळख निर्माण झाली। समाजशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे, त्याची स्वतंत्र ओळख आहे। म्हणून आज जगात सर्वत्र समाजशास्त्राचे महत्त्व आणि व्यावहारिक उपयुक्तता निर्विवादपणे मान्य होत आहे। समाजशास्त्रात मुख्यत्वे करून मानवी जीवन, मानवी क्रिया यांचा अभ्यास केला जातो। बघा कसला अभ्यास केला जातो हे लक्षात ठेवायचे, मानवी जीवन आणि मानवी क्रिया यांचा अभ्यास केला जातो। मानवी समाजाचा उदय, विकास आणि मानवी समाजाची संरचना आणि कार्य यांचा अभ्यासाला महत्त्व दिले जाते। तर कोणत्या अभ्यासाला महत्त्व दिले जाते हाही पॉईंट लक्षात ठेवायचा आहे। सामाजिक जीवनातील विविध घटकांमधील परस्पर संबंध आणि परस्परावलंबनाचा विचार समाजशास्त्र करते। बघा समाजशास्त्र कसला विचार करते हेही लक्षात ठेवायचे। हे शास्त्र समाजातील स्थिरता आणि परिवर्तन, उत्क्रांती आणि क्रांती या घटकांवरही प्रकाश टाकते। तर कोणत्या घटकांवर प्रकाश टाकते हेही लक्षात ठेवायचं। कशावर टाकते? समाजातील स्थिरता, परिवर्तन, उत्क्रांती, क्रांती या घटकांवर। समाजशास्त्र हे स्वतंत्र सामाजिक शास्त्र असून सामाजिक घटनांचा शास्त्रीय अभ्यास करते। थोडक्यात हे एक सामाजिक संबंध आणि सामाजिक वर्तनाचा अध्ययन करणारे शास्त्र आहे। बघा इथे हा पॉईंट महत्त्वाचा आहे, एक सामाजिक संबंध आणि सामाजिक वर्तनाचा अध्ययन करणारे हे एक काय शास्त्र आहे। समाजशास्त्राची व्याख्या आणि स्वरूप। आता आपण काय बघणार आहोत? समाजशास्त्राची व्याख्या आणि त्याचे स्वरूप। समाजशास्त्र हे सामाजिक शास्त्र असून यात सामाजिक संबंध आणि मानवी समाजाचा अभ्यास केला जातो। तसेच सामाजिक संबंध, त्याचे प्रकार, विविधता, सामाजिक समूह, सामाजिक संरचना, सामाजिक दर्जा, सामाजिक नियमने, सामाजिक समस्या, समाजाचे बदलते स्वरूप इत्यादी अनेक गोष्टींचा अभ्यास केला जातो। बघा कोणत्या गोष्टींचा अभ्यास केला जातो हे लक्षात ठेवायचे। समाजशास्त्र म्हणजे काय? या प्रश्नाचे अत्यंत साधे व सोपे उत्तर असे की समाजशास्त्र म्हणजे समाजात राहणाऱ्या माणसाचा अभ्यास किंवा समाजशास्त्र म्हणजे सामाजिक घटनांचा शास्त्रीय अभ्यास। बघा किती सोप्या भाषेत तुम्हाला डेफिनेशन सांगितले। समाजशास्त्राची अचूक व्याख्या समजावून घेण्यासाठी आपल्याला समाजशास्त्र या शब्दाची व्युत्पत्ती कशी झाली हे समजून घ्यावे लागेल। बघा कशी झाली? फ्रेंच तत्ववेत्ता ऑगस्ट कॉम्त यांना समाजशास्त्राचा जनक म्हणून संबोधले जाते। बघा समाजशास्त्राचा जनक म्हणून कोणाला संबोधले जाते हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो, महत्त्वाचं पॉईंट आहे। बघा सोशोलॉजी हा इंग्रजी शब्द 1839 मध्ये प्रथम वापरल्याचे श्रेय ऑगस्ट कॉम्त यांना दिले जाते। बघा सोशोलॉजी हा इंग्रजी शब्द केव्हा वापरण्यात आला? 1839 मध्ये प्रथम वापरल्याचे श्रेय कोणाला जाते? ऑगस्ट कॉम्त यांना दिले जाते। त्यांनी पॉझिटिव्ह फिलॉसॉफी हा ग्रंथ लिहिला। बघा ऑगस्ट कॉम्त यांनी कोणता ग्रंथ लिहिला? तो कोणता? पॉझिटिव्ह फिलॉसॉफी
हे महत्त्वाचं पॉईंट आहे, लक्षात ठेवायचं. या ग्रंथाच्या 4थ्या आवृत्तीत त्यांनी प्रथम समाजशास्त्र ही संज्ञा वापरली. बघा, समाजशास्त्र ही संज्ञा त्यांनी प्रथम केव्हा वापरली? 4थ्या आवृत्तीत त्यांनी प्रथम समाजशास्त्र ही संज्ञा वापरली, हे लक्षात ठेवायचं. लॅटिन भाषेतील सोशियस व ग्रीक भाषेतील लोगोस. बघा, लॅटिन भाषेतील कोणता? सोशियस, आणि ग्रीक भाषेतील लोगोस या शब्दापासून सोशियोलॉजी ही संज्ञा तयार झाली. बघा, कोणत्या? लॅटिन आणि ग्रीक, हे लक्षात ठेवायचे. सोशियस म्हणजे सहकारी किंवा सहयोगी होय. बघा, याचा अर्थ काय ते आपल्याला समजून सांगितलं आहे. त्यानंतर कालांतराने सोशियस हा शब्द समाज या अर्थाने वापरला जाऊ लागला. नंतर कोणत्या अर्थाने वापरला जाऊ लागला? समाज या अर्थाने वापरला जाऊ लागला. लोगोस म्हणजे शास्त्र किंवा अभ्यास, म्हणजे समाजशास्त्राचा शब्दाचा अर्थ आहे समाजाचे शास्त्र असा होतो. सुरुवातीला कॉम्ट यांनी या शास्त्रात सामाजिक पदार्थ विज्ञान ही संज्ञा वापरली होती. तर पहिले कोणती संज्ञा वापरली होती? तर सामाजिक पदार्थ विज्ञान. नंतर त्याला समाजशास्त्र हे नाव दिले गेले. तर पहिले कोणतं नाव होतं? आता समाजशास्त्र हे नाव दिले, तर पहिले कोणतं होतं यावर तुम्हाला विचारलं तर काय आहे? सामाजिक पदार्थ विज्ञान. त्यांनी सामाजिक घटनांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणारे समाजशास्त्र हे नवीन शास्त्र शोधले. बघा, व्याख्या. ऑगस्ट कॉम्ट यांच्या मते कोणती व्याख्या आहे? तर सामाजिक व्यवस्था आणि प्रगतीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र. बघा, ह्या व्याख्या तुम्हाला स्पष्टीकरणामध्ये विचारला जाऊ शकतं किंवा तुम्हाला डायरेक्टली डेफिनेशन दिलेली असेल आणि कोणाच्या मते ही व्याख्या आहे हेही विचारलं जाऊ शकतं. म्हणून ह्या खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला किंवा जोड्या लावामध्येही विचारलं जाऊ शकतं. जॉर्ज मिसेल. आता जॉर्ज मिसेल यांच्यामध्ये समाजशास्त्र हे मानवी आंतरसंबंधांच्या स्वरूपाचे अध्ययन करणारे शास्त्र आहे. त्यानंतर ऑक्सफर्ड डिक्शनरी. तर ऑक्सफर्ड डिक्शनरी समाजशास्त्र म्हणजे मानवी समाजाचा विकास, संरचना आणि कार्य यांचा अभ्यास होय. ह्या तिन्ही डेफिनेशन आणि त्यांचे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचे. या व्याख्यांचे विश्लेषण करताना असे लक्षात येते की बहुतेक समाजशास्त्रज्ञांच्या मते सामाजिक संबंध आणि सामाजिक घटना हा समाजशास्त्राचा अभ्यास विषय आहे. समाजशास्त्र आणि त्याचा अभ्यास विषय यांचे स्वरूप अत्यंत व्यापक व गुंतागुंतीचे आहे. त्यामुळे समाजशास्त्राची एक सर्वमान्य अशी व्याख्या करता येत नाही. तरी देखील वरील व्याख्यांवरून सामान्यपणे पुढील 3 मुद्दे दिसून येतात. बघा, ह्या तिन्ही व्याख्यांवरून कोणते मुद्दे दिसून येतात? तर वरील सर्व व्याख्यांमध्ये समाजशास्त्राच्या शास्त्रीय स्वरूपावर भर दिला आहे. कशावर भर दिला आहे? शास्त्रीय स्वरूपावर. या व्याख्यांमध्ये मानव आणि समाज यांच्यातील संबंधांवर भर दिला आहे. बघा, कशावर भर दिला आहे? मानव आणि समाज यांच्यातील संबंधांवर. हे लक्षात ठेवायचे महत्त्वाचे पॉईंट ही सर्व. या व्याख्यानावरून असे स्पष्ट होते की समाजशास्त्र हे एक गुंतागुंतीचे शास्त्र असून इतर सामाजिक शास्त्रापेक्षा वेगळे गुंतागुंतीचे शास्त्र आहे. बघा, समाजशास्त्रीय कल्पना विस्तार म्हणजे काय? समुद्रातील माशांना सागरी जीवनशास्त्र किंवा समुद्री लहरीबाबत काही समज असते का? बहुधा नाही. आपल्या बऱ्याच जणांचं या माशांसारखंच असतं. ज्या समाजात आपण राहतो व ज्या संस्कृतीचे पाईक असतो तिची नीट समज आपल्याकडे नसते. आपल्या भोवतालच्या परिस्थितीचे आकलन होण्यासाठी सामान्य ज्ञानाच्या पलीकडे जाऊन सखोल विचार करणे आवश्यक असते. आपल्या दैनंदिन जीवनाचा अर्थ चांगल्या प्रकारे समजण्यासाठी समाजशास्त्रीय कल्पना विस्तार हे उपयुक्त साधन आहे. तो कोणतं उपयुक्त साधन आहे? समाजशास्त्रीय कल्पना विस्तार. 1959 मध्ये सी राईट मिल्स यांनी द सोशियोलॉजी इमॅजिनेशन हे पुस्तक लिहिले. तर बघा, सोशियोलॉजी इमॅजिनेशन पुस्तक हे कोणी लिहिले, कोणत्या साली लिहिले हे महत्त्वाचा पॉईंट आहे. मिल्स यांच्या मते त्यांच्याकडे उत्तम प्रकारचे समाजशास्त्रीय ज्ञान असते. त्यांच्याकडे एक खास वैचारिक दृष्टीही असते. या समाजशास्त्रीय कल्पना विस्ताराच्या दृष्टीने व्यक्तिगत जीवन आणि सामाजिक जीवनातील परस्पर संबंध चांगल्या प्रकारे समजतो. मिल्स यांच्या मते आपल्या व्यक्तिगत समस्यांचे आकलन होण्याबरोबरच त्यांना सामाजिक संदर्भ लावून त्या सोडवण्यासाठी लागणारा कृतिशील दृष्टिकोन समाजशास्त्रीय कल्पना विस्तारामुळे आपल्याला मिळतो. त्यानंतर समाजशास्त्राचे स्वरूप. समाजशास्त्र ही एक ज्ञानशाखा असून ती मानवाचे सामाजिक जीवन आणि समाजाचे विस्तृत ज्ञान देते. बघा, काय देते आपल्याला? सामाजिक जीवन आणि समाजाचे विस्तृत ज्ञान देते.
समाजशास्त्र हे इतर सामाजिक शास्त्रापेक्षा अनेक बाबतीत वेगळे आहे. समाजशास्त्राचे स्वरूप समजून घेण्यासाठी खालील मुद्दे पाहणे आवश्यक आहे. बघा, पहिला मुद्दा काय? समाजशास्त्र एक अनुभवाधिष्ठित विज्ञान आहे. समाजशास्त्रामध्ये सामाजिक तथ्याचा अभ्यास आणि विश्लेषण हे वैज्ञानिक पद्धतीच्या साहाय्याने केले जाते. बघा, कशाच्या साहाय्याने केले जाते हे लक्षात ठेवायचे. हे शास्त्र केवळ आरामखुर्चीत बसून केलेल्या तांत्रिक चिंतन किंवा विचारांवर आधारित नाही, तर निरीक्षण, प्रयोग, परीक्षण अशा वैज्ञानिक प्रक्रियांच्या माध्यमातून समाजशास्त्रात नियम मांडले जातात. अनुभवाधिष्ठितता हे समाजशास्त्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. तर प्रमुख वैशिष्ट्य कोणते? अनुभवाधिष्ठितता हे समाजशास्त्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. हा पण लक्षात ठेवायचा. अनुभवाधिष्ठितवाद या वैचारिक दृष्टिकोनानुसार मानवी ज्ञान हे अनुभवाच्या आधारे साध्य करता येते. अनुभवाधिष्ठितवादानुसार ज्ञान हे संशोधकाच्या प्रत्यक्ष अनुभवावर आधारित असते. बघा, कशावर आधारित असते? तर प्रत्यक्ष अनुभवावर. त्यानंतर सेकंड, समाजशास्त्र हे एक सैद्धांतिक आणि उपयोजित विज्ञान आहे. समाजशास्त्रीय सिद्धांतांची निर्मिती आणि विकास अत्यंत पद्धतशीरपणे झालेला आहे. जुन्या सिद्धांतांचे परीक्षण करणे आणि नवीन सिद्धांतांची निर्मिती करणे ही प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. समाजशास्त्र हे एक शुद्ध सैद्धांतिक शास्त्र म्हणून ओळखले जात होते, परंतु आता मात्र समाजशास्त्र हे केवळ एक सैद्धांतिक शास्त्र राहिलेले नाही, तर समाजशास्त्राच्या विविध शाखा या सामाजिक ज्ञानाच्या उपाययोजनावर आधारलेले असून त्याचा समाजात मोठा उपयोग होत आहे. म्हणजे समाजशास्त्र हे शुद्ध विज्ञान आहे. काय आहे? शुद्ध विज्ञान आहे. तसेच ते एक उपयोजित विज्ञानही आहे. शुद्ध विज्ञान आहे आणि एक उपयोजित विज्ञानही आहे. त्यानंतर समाजशास्त्र हे तथ्यावर आधारित विज्ञान आहे. समाजशास्त्राचा उद्देश हा समाजातील सत्य घटनांचा शोध घेणे आहे. का उद्देश काय? समाजातील सत्य घटनांचा शोध घेणे. समाजात जे जसे घडते तसा त्याचा अभ्यास केला जातो. समाजात काय असले पाहिजे यापेक्षा काय आहे याचा विचार समाजशास्त्रात केला जातो. बघा, काय असले पाहिजे यापेक्षा काय आहे याचा विचार केला जातो. उदाहरणार्थ, समाजशास्त्र समाजातील घटनात्मक आणि विघटनात्मक घटकांचा अभ्यास केला जातो. बघा, कसला अभ्यास केला जातो हे लक्षात ठेवायचे. तसेच नैतिक अनैतिक घटकांचाही अभ्यास केला जातो. त्यानंतर समाजशास्त्र हे समग्र विज्ञान आहे. समाजशास्त्र संपूर्ण समाजाचा अभ्यास करते. यात समाजातील फक्त एखाद्या विशिष्ट भागाचा अभ्यास केला जात नाही, तर सामाजिक जीवनाच्या सर्व पैलूंचा अभ्यास केला जातो. समाजशास्त्र उद्देश आणि व्याप्ती. समाजशास्त्राचा उद्देश. बघा, उदय कसा झाला? समाजशास्त्राच्या उदयाची प्रक्रिया समजावून घेण्यासाठी आपल्याला समाज आणि त्या काळातील विचार यांच्यातील संबंध जाणून घेणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक कालखंडातील सामाजिक परिस्थिती आणि त्यात निर्माण होणारे विचार यांच्यामध्ये संबंध असतो आणि त्या काळावर त्यांचा प्रभाव असतो. तसेच त्यांच्यात सुसूत्रता असते. सुरुवातीच्या काळातील समाजशास्त्रज्ञांनी ज्या कल्पना किंवा विचार केला त्यांचे मूळ हे युरोपातील सामाजिक परिस्थितीमध्ये दिसून येते. बघा, कशामध्ये दिसून येते? युरोपातील सामाजिक परिस्थितीमध्ये दिसून येते. युरोपमधील फ्रेंच राज्यक्रांती आणि औद्योगिक क्रांतीमुळे जे प्रचंड आर्थिक सामाजिक आणि राजकीय परिवर्तन झाले, त्यातून समाजशास्त्राचा एक शास्त्रीय विद्याशाखा म्हणून उदय झालेला आपल्याला दिसून येतो. हा महत्त्वाचा पॉईंट. या बदलांच्या कालखंडाला युरोपमधील प्रबोधनाचा कालखंड असे म्हटले जाते. बघा, आपल्याला क्वेश्चन विचारला जातो, प्रबोधनाचा कालखंड कशाला म्हटले जाते? तर हे लक्षात ठेवायचे. कारण याच काळात 18व्या शतकातील फ्रेंच तत्ववेत्यांच्या विचारांना मूर्त प्रकट रूप प्राप्त झाले. प्रबोधन काळात पारंपरिक विचार प्रक्रियेत टोकाचे बदल झाले व विचार करण्याच्या आणि वास्तवाकडे बघण्याच्या नवीन पद्धती पुढे आल्या. जीवनातील प्रत्येक गोष्टीकडे व्यक्ती नवीन दृष्टिकोनातून बघू लागल्या. वैज्ञानिक आणि विवेकवादी विचारांना महत्त्व प्राप्त झाले. फ्रेंच राज्यक्रांती आणि औद्योगिक क्रांतीच्या काळात जी वैज्ञानिक आणि व्यावसायिक क्रांती झाली, यातून एक नवीन दृष्टिकोन निर्माण झाला. त्यातूनच समाजशास्त्राचा उदय झाला. बघा, समाजशास्त्राचा उदय कशा प्रकारे झाला? प्रबोधन काळ म्हणजे युरोपीय विचारांचा असा कालखंड की ज्यात काळ निमासा अनुभव, धार्मिक आणि पारंपरिक अधिकारांना आव्हान दिले गेले आणि त्यातून धर्मनिरपेक्ष, उदारमतवादी आणि लोकशाही मूल्ये असणारा समाज निर्माण
झाला. या काळामध्ये बौद्धिक घटकांमुळे प्रत्यक्षवादी, विज्ञानवादी, तर्कशुद्ध, विवेकवादी व शास्त्रीय विचारांना महत्त्व प्राप्त झाले. कोणत्या विचारांना महत्त्व प्राप्त झाले हे माहिती पाहिजे. त्यांनीही कार्यकारण संबंधावर भर दिला. कशावर भर दिला? कार्यकारण संबंधावर. या बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंतांमध्ये प्रामुख्याने थॉमस हॉब्स, जॉन लॉक, रुसो, मॉन्टेस्क्यू, फ्रान्सिस बेकन, सिसेरो, मॅकिएव्हली इत्यादी विचारवंतांचा समावेश करता येतो. कोणत्या विचारवंतांचा समावेश करता येतो हे नाव लक्षात ठेवायचे. औद्योगिक क्रांती आणि फ्रेंच राज्यक्रांती जुन्या युरोपातील प्रत्येक गोष्टीला आव्हान उभे केले. वर्गाची पुनर्रचना झाली. जुनी वर्ग व्यवस्था मागे टाकून नवीन वर्ग निर्माण झाले. धर्माला आव्हान निर्माण झाले. धर्माचे महत्त्व कमी होऊ लागले. कौटुंबिक संरचना, मूल्ये बदलली. महिलांच्या स्थानात बदल होऊ लागला. राजेशाही नष्ट होऊन लोकशाहीचा उदय झाला. बघा, राजेशाही नष्ट होऊन कसला? लोकशाहीचा उदय झाला. धर्म, समुदाय, सत्ता, संपत्ती आणि समाजाची संकल्पना देखील बदलली. या सर्वातून निर्माण झालेल्या सामाजिक परिस्थितीतून समाजशास्त्राचा उदय कसा झाला हे आपण पाहू. सामाजिक परिस्थिती, व्यावसायिक आणि वैज्ञानिक क्रांती, बौद्धिक शक्तीचा प्रभाव, औद्योगिक आणि फ्रेंच राज्यक्रांती या सर्व घटनांच्या परिणामामुळे युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर परिवर्तन झाले. यातून समाजशास्त्राचा उदय झाला. बघा, मोठ्या प्रमाणावर परिवर्तन झाले. यातून काय झालं? समाजशास्त्राचा उदय झाला. त्यानंतर समाजशास्त्राच्या निर्मितीवर प्रभाव टाकणारे घटक, व्यापारी क्रांती. सन 1450 ते 1800 या काळात घडलेल्या अनेक घटनांची मालिका म्हणजे ही क्रांती होय. बघा, याचं सन म्हणजे वर्ष तुम्हाला लक्षात ठेवायचे. 1450 ते 1800 या काळात घडलेल्या अनेक घटनांची मालिका म्हणजे काय? क्रांती होय. क्रांती म्हणजे काय हेही लक्षात ठेवायचे. या सर्व घटनांमुळे युरोपमधील मध्ययुगातील कुंठित आणि उपजीविकेपुरती असणारी अर्थव्यवस्था बदलू लागली. बघा, कुंठित आणि उपजीविकेपुरती असणारी अर्थव्यवस्था काय झाली? बदलू लागली. व्यावसायिक क्रांती म्हणजे उद्योग आणि आर्थिक व्यवहारात वाढ होऊन मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढ झाली. बघा, व्यावसायिक क्रांती म्हणजे काय? त्यामुळे युरोपीय देशाची आर्थिक व राजकीय सत्ता निर्माण झाली. मग आर्थिक आणि राजकीय सत्ता निर्माण झाली. कसली? युरोपीय देशाची. उद्योगासाठी भूमार्गापेक्षा सागरी मार्गांना अधिक पसंतीक्रम मिळू लागला. युरोपमधील बाजारात पूर्वेकडून आलेल्या उत्पादित माल, मसाले आणि कापडाचे रेलचेल दिसू लागली. बँक सेवा अधिकाधिक विस्तारित होऊ लागली. आर्थिक क्रांतीचे हे द्योतक होते. कागदी चलन अस्तित्वात आले. या सर्व क्रांतिकारी बदलामुळे मध्यम वर्गाची निर्मिती होऊन त्यांनाही आर्थिक सत्तेत सहभागी होता येऊ लागले. हा अत्यंत महत्त्वाचा बदल होता. बघा, कोणता महत्त्वाचा बदल होता? या सर्व बदलांचा परिणाम म्हणून समाजातील सामाजिक संबंधांमध्ये बदल होऊ लागले. या सर्व बदलांचे स्वरूप आणि प्रकार हा समाजशास्त्राचा अभ्यास विषय बनला. त्यानंतर औद्योगिक क्रांती. इंग्लंडमध्ये 18व्या शतकामध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात आमूलाग्र बदल घडून आला. बघा, केव्हा? 18व्या शतकामध्ये औद्योगिक क्रांती, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रथम इंग्लंडमध्ये, नंतर इतर युरोपियन देशांमध्ये आणि नंतर इतर खंडांमध्ये हे बदल दिसून आले. बघा, सर्वात पहिले कुठे दिसून आला हे जर विचारलं तर प्रथम इंग्लंडमध्ये, त्यानंतर इतर युरोपीय देशांमध्ये आणि नंतर खंडांमध्ये हे बदल दिसू लागले. औद्योगिक क्रांती ही एक अशी घटना होती की जिचा युरोपमधील सर्व सामाजिक क्षेत्रावर प्रभाव पडला. औद्योगिक क्रांतीमुळे अनेक नवनवीन साधने, यंत्रे व तंत्रज्ञानाचा सुधारणा होत्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वस्तूचे उत्पादन होत होते. 1760 ते 1830च्या दरम्यान यंत्रसामग्री, तंत्रज्ञान आणि उत्पादनाच्या व्यवस्थेमध्ये नवीन शोधांची मालिकाच निर्माण झाली. बघा, साल विचारलं तर 1760 ते 1830 मध्ये, ज्यांच्या परिणामात कारखाना उत्पादन पद्धती निर्माण झाली. ज्याच्या परिणामात काय झाले? कारखाना उत्पादन पद्धती निर्माण झाली. बघा, इथे तुम्हाला दिसते सरंजामशाही व्यवस्थेपासून काय? भांडवलशाही व्यवस्था. या आर्थिक बदलामुळे सरंजामशाही मागे पडून भांडवलशाही पद्धत निर्माण झाली. तर कोणती पद्धत निर्माण झाली? तर भांडवलशाही. भांडवलदारांचा नवीन वर्ग निर्माण झाला. बघा, भांडवलदारांचा काय झाला? नवीन वर्ग निर्माण झाला. त्यांनी औद्योगिक व्यवस्था आपल्या नियंत्रणात ठेवली. काय केलं त्यांनी? औद्योगिक व्यवस्था ही आपल्या नियंत्रणात ठेवली. औद्योगिक क्रांतीमुळे समाजात मोठा बदल झाला. जुन्या घरगुती उत्पादित वस्तूंकडून नव्या यंत्रोत्पादित वस्तूंकडे वाटचाल सुरू झाली. अशा प्रकारे औद्योगिक क्रांतीचा संपूर्ण समाजावर खूप प्रभाव पडला.
संघ पद्धती. आता संघ पद्धती म्हणजे काय? संघ पद्धती म्हणजे 13व्या शतकात युरोपमध्ये प्रचलित असलेली एक वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन पद्धत होती. हे लक्षात ठेवायचं. केव्हा? 13व्या शतकात. संघ पद्धतीचा अस्तर, कारखाना पद्धतीचा उदय, कामगारांची श्रम विभागणी, ग्रामीण नागरी स्थलांतर, वर्गव्यवस्था, कामगार संघटना, आर्थिक असमानता आणि लोकशाही पद्धती हे सर्व औद्योगिक क्रांतीचे दृश्य अदृश्य परिणाम होते. या सर्व प्रक्रियेत खूप मोठ्या प्रमाणावर ग्रामीण नागरी स्थलांतर घडून आले. या सर्वात हेतू कारखान्यात काम करण्याचा होता. बघा, ग्रामीणमधून नागरी स्थलांतर झाले तर का? तर कारखान्यात काम करण्याच्या हेतूने. कारखान्यांना आणि नव्याने निर्माण होणाऱ्या भांडवलशाही अर्थव्यवस्थेला विविध सेवा पुरवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नोकरशाही निर्माण झाली. या अर्थव्यवस्थेत मुक्त बाजारपेठ ही संकल्पना होती, ज्यामुळे तिथे कारखान्यातून उत्पादित झालेले अनेक उत्पादने विनिमयासाठी उपलब्ध होती. बघा, इथे चित्रामध्ये औद्योगिक क्रांती तुम्हाला चित्र औद्योगिक क्रांती, भांडवलशाही आणि त्यांच्या विरोधात निर्माण होणाऱ्या विविध प्रतिक्रिया या सर्व गोष्टींमुळे पाश्चात्य समाजात मोठ्या प्रमाणावर उलथापालथ होत होती. याचा समाजशास्त्रज्ञांवर खूप प्रभाव पडला. हे सर्व बदल आणि त्यामुळे निर्माण झालेली समस्यांच्या अभ्यासात ऑगस्ट कॉम्ट आणि एमिल डर्कहाइम, कार्ल मार्क्स, मॅक्स वेबर, जॉर्ज सिमेल हे सर्व समाजशास्त्रज्ञ व्यस्त होते. बघा, कोणते? हे लक्षात ठेवायचे. या क्रांतीतून निर्माण झालेल्या पुढील महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा अभ्यास समाजशास्त्रज्ञाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. तो कोणते म्हणता? कामगारांची स्थिती, संपत्तीचे हस्तांतरण, नागरीकरण हे 3 मुद्दे लक्षात ठेवायचे. बघ, त्यानंतर फ्रेंच राज्यक्रांती. फ्रेंच राज्यक्रांती म्हणजे काय? समाजशास्त्राच्या निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण ठरलेले घटक म्हणजे 1789 मध्ये फ्रेंच राज्यक्रांतीने सुरू केलेली राजकीय क्रांतीची मालिका होय. बघा, केव्हा? 1789 मध्ये. प्रामुख्याने फ्रेंच समाजात निर्माण झालेल्या अव्यवस्था व अराजकतेमुळे या काळातील अनेक विचारवंत अस्वस्थ झाले होते. समाजाचे पुनर्संघटन करण्यासाठी काही विचारवंत एकत्र आले होते. 18व्या व 19व्या शतकातील राजकीय क्रांतीमुळे समाजात जे अराजक व असंघटन निर्माण झाले होते ते दूर करून समाजाची नव्याने घडी बसवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. सामाजिक व्यवस्था हा शास्त्रीय समाजशास्त्रज्ञाच्या जिव्हाळ्याचा विषय बनला होता. यात ऑगस्ट कॉम्ट आणि एमिल डर्कहाइम यांसारखे विचारवंत अग्रगण्य होते. सन 1789 मध्ये झालेली फ्रेंच राज्यक्रांती हा स्वातंत्र्य आणि समता यासाठी मानवी लढ्याच्या इतिहासातील मौलाचा दगड ठरला. यामुळे काय झालं? सरंजामशाहीचा अंत होऊन नवीन समाजव्यवस्था अस्तित्वात आली. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. या क्रांतीमुळे फक्त फ्रान्समध्येच नाही तर संपूर्ण युरोपमध्ये दूरगामी बदल झाले. या क्रांतीतून पुढे आलेल्या संदेशामुळे भारतासारखे देशही प्रभावित झाले. भारताच्या राज्यघटनेच्या प्रास्ताविकातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये फ्रेंच राज्यक्रांतीतूनच ज्ञात झालेली आहे. बघा, फ्रेंच राज्यक्रांतीतून ज्ञात झालेली आहेत. कोणते? स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये लक्षात ठेवायची. त्यानंतर वैज्ञानिक क्रांती. वैज्ञानिक क्रांती काय? पुनर्जीवनाच्या कालखंडात युरोपमध्ये वैज्ञानिक क्रांती घडून आली. बघा, वैज्ञानिक क्रांती केव्हा घडून आली हे महत्त्वाचं पॉईंट आहे. सर्व क्षेत्रात विज्ञानावर भर देण्यात आला. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तांत्रिक विकासाचा प्रभाव दिसून येत होता. विज्ञानाला सर्वत्र उच्च प्रतिष्ठा व दर्जा प्राप्त होत होता व विज्ञानाशी संबंधित क्षेत्रातील व्यक्तींना सर्वात यशस्वी मानून त्यांना समाजात खूप प्रतिष्ठा मिळत होती. वैज्ञानिक क्रांतीचा प्रभाव हा फक्त मानवी जीवनातील भौतिक बदलांपुरताच नव्हता तर तो निसर्ग आणि समाज बदलाच्या कल्पनांवरही परिणाम करत होता. युरोपमधील समाजशास्त्राचा उदय हा विज्ञानाच्या शोधांचा आणि कल्पनांचाच एक भाग आहे असे मानले जात होते. बघा, कसला भाग आहे हेही लक्षात ठेवायचे. विज्ञानाच्या शोधांचा आणि कल्पनांचाच एक भाग आहे. सुरुवातीच्या काळातील समाजशास्त्रज्ञांचा असाच आग्रह होता की समाजशास्त्राची रूपरेषा ही भौतिकशास्त्र किंवा जीवशास्त्रासारख्या नैसर्गिक विज्ञानाप्रमाणे असावी. त्यानंतर प्रबोधनाचा कालखंड हा वैज्ञानिक क्रांतीचा साक्षीदार होता. बघा, कसला साक्षीदार होता? वैज्ञानिक क्रांतीचा. प्रबोधनाचा कालखंड हे लक्षात ठेवायचे. मानवी जीवनातील सर्व गरजा भागवण्याचे एक साधन म्हणून विज्ञानाकडे बघितले जात होते. नवीन वैज्ञानिक शोधांमुळे अंधश्रद्धांचे
उच्चाटन होत होते. समाजशास्त्रामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यामध्ये या कालखंडाचे योगदान महत्त्वाचे आहे. तर कोणत्या कालखंडाचे योगदान महत्त्वाचे हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर नागरीकरण. औद्योगिक क्रांतीचा एक परिणाम म्हणजे लोक मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातून शहरात स्थलांतरित होत होते. यामागे प्रमुख कारण म्हणजे औद्योगिक क्रांतीमुळे शहरात उपलब्ध होत असलेल्या नोकऱ्या हे होतं. बघा कोणतं कारण होतं, तर शहरात उपलब्ध होत असलेल्या नोकऱ्या. या स्थलांतरात व शहराच्या वाढीचा परिणाम म्हणून शहरात असंख्य समस्या व प्रश्न निर्माण झाले. कोणते प्रश्न निर्माण झाले, कोणते समस्या निर्माण झाल्या? अतिरिक्त गर्दी, प्रदूषण, वाहतूक, आरोग्यविषयक प्रश्न, झोपडपट्ट्यांची वाढ इत्यादी. शहरी जीवनाचे स्वरूप आणि समस्या याकडे मॅक्स वेबर आणि जॉर्ज सिमेल यासारखे इतर अनेक समाजशास्त्रज्ञ आकर्षित झाले. पहिले अमेरिकन समाजशास्त्रीय विचारपीठ शिकागो स्कूल हे नागरीकरणाच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी निर्माण झाले. बघा शिकागो स्कूल लक्षात ठेवायचे. उपक्रम 1 व्यापारी, वैज्ञानिक, औद्योगिक आणि फ्रेंच राज्यक्रांती हे समाजशास्त्राच्या निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण घटक आहेत. याचा अभ्यास आपण केला. भारताच्या संदर्भात औद्योगिक विकासाचा भारतीय समाजावर झालेला परिणाम जाणून घेऊ. आता परिणाम जाणून घेऊ आपण. समाजशास्त्राची व्याप्ती. एखाद्या विषयाची व्याप्ती म्हणजे त्याचे अध्ययन कक्ष किंवा क्षेत्र होय. बघा व्याप्ती म्हणजे काय? अध्ययन कक्ष किंवा क्षेत्र होय. तसेच विषयाची व्याप्ती म्हणजे त्याच्या अभ्यासाची सीमारेषा देखील होय. हे लक्षात ठेवायचं. डेफिनेशन. समाजशास्त्राचा अभ्यासाविषय खूप व्यापक आहे. विषय खूप व्यापक आहे कारण सामाजिक आंतरक्रियामधील सर्व घटक समाजशास्त्राच्या अभ्यासात समाविष्ट होतात. समाजशास्त्राची व्याप्ती पुढील नवीन अभ्यास क्षेत्राच्या आधारे समजावून घेता येईल. बघा कशाच्या आधारे? जैव समाजशास्त्र. जैव समाजशास्त्र ही शाखा समाजशास्त्रात नव्याने निर्माण झाली. बघा नव्याने निर्माण झालेली शाखा कोणती? तर जैव समाजशास्त्र. हे लक्षात ठेवायचे. क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. या शाखेतील संशोधक समाजशास्त्रातील विविध तंत्रे आणि पद्धतीचा वापर करून तसेच या पद्धतीच्या निष्कर्षाचा उपयोग करून जीवशास्त्रातील मानवी सामाजिक जीवनातील भूमिका काय आहे याचा अभ्यास करतात. त्यानंतर कलेचे समाजशास्त्र. कलेच्या समाजशास्त्रात सौंदर्यशास्त्र आणि कला जगताचा अभ्यास केला जातो. बघा कलेचे समाजशास्त्रामध्ये कसला अभ्यास केला जातो हे लक्षात ठेवायचं. यात कलेच्या उत्पादन व ग्रहणांचा सामाजिक संदर्भ समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतर विपणन बाजार संशोधनाचे समाजशास्त्र ही समाजशास्त्राची व्यावहारिक शाखा असून यात बघा व्यावहारिक शाखा कोणती समाजशास्त्राची हे लक्षात ठेवायचे. विपणन बाजार संशोधनाचे समाजशास्त्र समाजशास्त्रीय पद्धती वापरून अर्थपूर्ण पद्धतीने बाजार नीती समजावून घेण्याचा प्रयत्न केला जातो. या समाजशास्त्रातील व बाजार नीतीतील सैद्धांतिक ज्ञान, ग्राहकांच्या विविध प्रकारचे ज्ञान व गरजा यांचे विश्लेषण केले जाते. बघा यात काय केले जाते हे लक्षात ठेवायचे. दृश्य माध्यमांचा अभ्यास करणारे समाजशास्त्र. सामाजिक जीवनातील सर्व दृश्यांचा चित्रांचा अभ्यास समाजशास्त्राची ही शाखा करते. कसला अभ्यास करते हे लक्षात ठेवायचे. समाजशास्त्रीय संशोधनात सर्व दृश्य प्रतिमांचाच वापर सामाजिक तथ्य म्हणून करण्याचा प्रयत्न या शाखेद्वारे केला जातो. डायस्पोरा अध्ययन. डायस्पोरा अध्ययन हा एक नवीन आंतरविद्याशाखीय अभ्यास विषय समाजशास्त्रात नव्याने अभ्यासला जाऊ लागला आहे. बघा नव्याने अभ्यासला जाऊ लागला कोणता? डायस्पोरा अध्ययन. हा पॉईंट महत्त्वाचा लक्षात ठेवायचे. त्यानंतर यात प्रामुख्याने स्थलांतर व त्याचे मानवी जीवनातील विविध भागांवर होणारे परिणाम अभ्यासले जातात. यामध्ये कसला अभ्यास केला जातो? उदाहरणार्थ सांस्कृतिक, साहित्यिक, सामाजिक, लोकसंख्या विषयक, मानववंश शास्त्रीय विषयक, सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय संबंधाविषयी अभ्यास केला जातो. कसला अभ्यास केला जातो? बघा डायस्पोरा म्हणजे काय? अशी विखुरलेली लोकसंख्या जिचे मूळ स्थान म्हणजे एखाद्या लहान भौगोलिक भाग असतो. डायस्पोरा म्हणजे एखाद्या समूहाचे आपल्या मूळ निवासस्थानापासून झालेले स्थलांतर होय. बघा डायस्पोराचा अर्थ काय ते आपल्याला समजून सांगितला. डायस्पोरा म्हणजे काय? एखाद्या समूहाचे आपल्या मूळ निवासस्थानापासून झालेले स्थलांतर होय. ग्रीक भाषेत डायस्पोरा म्हणजे विखुरणे. बघा ग्रीक भाषेमध्ये त्याचा काय अर्थ होतो? विखुरणे. पण आता डायस्पोरा ही संज्ञा व्यक्तीच्या अशा गटाला उद्देशून वापरली जाते जे त्यांच्या मूळ स्थानापासून दूर राहूनही तिथली नाळ तुटू देत नाही. त्यानंतर चित्रपट अध्ययन. बघा चित्रपट अध्ययन ही 20व्या शतकातील एक नवीन विद्याशाखा आहे. बघा 20व्या शतकातील नवीन विद्याशाखा कोणती? तर चित्रपट अध्ययन ही एक आंतरविद्याशाखीय शाखा असून विविध सैद्धांतिक, ऐतिहासिक आणि समीक्षात्मक दृष्टिकोनातून सिनेमा या माध्यमाकडे बघितले
जाते. यात प्रामुख्याने चित्रपटांचा कलात्मक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय कथानकीय प्रभावाचा विचार केला जातो. वर्ग, वंश, लिंगभाव, वार्षिकता यासारख्या सामाजिक गटांचा अभ्यास करण्यासाठी समाजशास्त्रामध्ये चित्रपटांकडे संहिता म्हणून बघितले जाते. बघा काय म्हणून बघितले जाते? संहिता म्हणून बघितले जाते. समाजशास्त्रात चित्रपटातून समाजशास्त्र किंवा चित्रपटाचे समाजशास्त्र असे अभ्यासक्रम अनेक विद्यापीठांनी सुरू केले आहे. त्यानंतर विकास अध्ययन. विकास अध्ययन म्हणजे काय? विकास अध्ययन हे आंतरविद्याशाखीय क्षेत्र असून जागतिक विकासाची असमानता शोधण्याचा यात प्रयत्न केला जातो. कसला प्रयत्न केला जातो? असमानता शोधण्याचा प्रयत्न केला जातो. हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर यात ऐतिहासिक संदर्भ तपासून आंतरराष्ट्रीय विकासाचा प्रश्न व प्रक्रियांचा अभ्यास केला जातो. यात प्रामुख्याने विकसित आणि विकसनशील समाजाची परस्पर संबंध, त्यातील विविध संस्थांची भूमिका आणि त्यांचे सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि पर्यावरणीय बदलांच्या प्रक्रियेवर आणि त्यांच्या होणाऱ्या परिणामावर लक्ष केंद्रित केले जाते. बघा कशावर लक्ष केंद्रित केले जाते हे लक्षात ठेवायचे. एक व्यावसायिक अभ्यास क्षेत्र म्हणून विकास अध्ययनाला आज खूप महत्त्व आणि वाव आहे. यात सार्वजनिक क्षेत्रातील संशोधन, धोरणांचे विश्लेषण, बिगर शासकीय संस्था आणि मानवतावादी काम, शिक्षण, विकास कार्यक्रमांचे नियोजन आणि अंमलबजावणी, स्वयंसेवकांचे व्यवस्थापन, स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पत्रकारिता, स्थलांतर आणि निर्वासितांसाठी सेवा, प्रवास व पर्यटन विषयक कार्य, आंतरसांस्कृतिक संबंधांबाबत सल्लामसलत, जनसंपर्क आणि संवाद, शहर नियोजन, आंतरराष्ट्रीय विकास, सार्वजनिक आरोग्य, समुदायातील कामं, पर्यावरणात्मक व हवामानातील बदल यांचे संशोधन अशा अनेक संधी ही शाखा उपलब्ध करून देते. त्यानंतर संस्कृती अध्ययन. 1960च्या दशकात पाश्चिमात्य समाजात लोकप्रिय संस्कृतीचा अभ्यास करण्यामधील रस वाढत होता. बघा 1960मध्ये केव्हा त्यातून संस्कृती अध्ययनाची शाखा पुढे आली. तर कोणती शाखा पुढे आली? तर संस्कृती अध्ययनाची. संस्कृती अध्ययनाची सुरुवात ही इंग्लंडमधील बर्मिंगहॅम सेंटर फॉर कॉन्टेम्पररी कल्चर स्टडी येथे झाले. तर कुठे झाले हे लक्षात ठेवायचे. विविध प्रकारची समकालीन लोकप्रिय संस्कृती अभ्यासण्याची संधी संस्कृती अध्ययनातून उपलब्ध करून दिली जाते. एखादी व्यक्ती अथवा समुदायाची मूळ अस्मिता, त्यांच्यावर झालेले शिक्कामोर्तब, उपभोग पद्धती, नियम, अधिकार, सेन्सॉरशिप याबाबतचे प्रश्न अभ्यासण्याची संधी यातून मिळते. समकालीन संस्कृती अध्ययनात दैनंदिन जीवनाला अत्यंत गांभीर्याने घेतले जाते. महानगर संस्कृतीमधील जीवन पद्धती, उपभोग आणि सामाजिक संबंध यांचा अभ्यास यात केला जातो. बघा कसला अभ्यास केला जातो हे लक्षात ठेवायचे. संस्कृती ही दैनंदिन जीवनातून निर्माण होत असते. बघा संस्कृती कशातून निर्माण होत असते? तर दैनंदिन जीवनातून. उदाहरणार्थ दैनंदिन आहार पद्धती, रोजच्या जीवनातील राहणीमान व फॅशन, करमणुकीचे साधने, साजरे केले जाणारे सण, उत्सव इत्यादी. थोडक्यात संस्कृती अध्ययनातून संस्कृती बनवण्याची प्रक्रिया अभ्यासली जाते व असे मानले जाते की ही प्रक्रिया सत्ता संबंधाशी जोडलेली आहे. संस्कृती अध्ययनात इतर अनेक विद्याशाखांमधून अभ्यास पद्धती व सिद्धांत घेतले जातात. वर नमूद केलेली सर्व अभ्यास क्षेत्राची यादी ही सर्व समावेशक स्वरूपाची नाही. ही समाजशास्त्र या विस्तृत विद्याशाखेत समाविष्ट असलेली काही मोजकी अलीकडील उदाहरणे आहेत. समाजशास्त्राची व्याप्ती ही बदलत्या आधुनिक व गुंतागुंतीच्या समाजात अधिक व्यापक होत आहे. त्यानंतर समाजशास्त्राचे महत्त्व. समाजशास्त्र समाजाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करते. समाजशास्त्रामुळे समाजात शास्त्रशुद्ध अभ्यास करणे शक्य झाले आहे. विविध क्षेत्रांमध्ये प्रगती साधण्यासाठी गुंतागुंतीच्या मानवी समाजाचे शास्त्रीय ज्ञान असणे आवश्यक आहे. समाजाचे शास्त्र आपल्याला आपल्या क्षमता, आपली बुद्धी व आपले स्व समजण्यास मदत करते. आपल्याला बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेण्यासाठी मदत करते. तसेच सामाजिक जीवन समजावून घेण्यासाठी मार्गदर्शन करते. त्यानंतर समाजशास्त्र समाजातील विविधतेसंबंधी ज्ञान देते. विविध समाज, समूह, समुदाय, त्यांची जगण्याची वैशिष्ट्यपूर्ण पद्धत, सांस्कृतिक विविधता, धार्मिक आणि प्रादेशिक भिन्नता व समाजाचे
बहुआयामी स्वरूप समजावून घेण्यासाठी समाजशास्त्र मदत करते. त्यानंतर समाजशास्त्रामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होतो. सामाजिक वास्तवाकडे बघण्याचा शास्त्रीय दृष्टिकोन समाजशास्त्रामुळे विकसित होतो. यामुळे व्यक्ती अधिकाधिक वस्तुनिष्ठ, विवेकवादी, चिकित्सात्मक, पूर्वग्रहणमुक्त आणि सकारात्मक विचार करू लागते. त्यानंतर समाजशास्त्र हे व्यवसायाभिमुख आहे. समाजशास्त्राची उपयुक्तता दिवसेंदिवस वाढत आहे. आधुनिक काळातील गतिमान समाजाचे समाजशास्त्रीय ज्ञान मिळवण्यासाठी या शास्त्राची नितांत गरज आहे. बदलत्या समाजातील व्यवसायांचे स्वरूपही सतत बदलत आहे. बदलता समाज, बदलत्या गरजा आणि व्यवसायांचे बदलते स्वरूप या सर्वांचा ताळमेळ समाजशास्त्रीय ज्ञान घालू शकतो. या दृष्टिकोनाने समाजशास्त्राचे महत्त्व वाढत आहे. समाजशास्त्र हा फक्त बंद खोलीत शिकवण्याचा विषय नाही, तर अनेक क्षेत्रात याची उपयुक्तता सिद्ध झाली आहे व वाढत आहे. उदाहरणार्थ उद्योगधंदे, सामाजिक सेवा, समाजकार्य, कायदा, स्पर्धा परीक्षा, मार्केटिंग, जनसंपर्क, पत्रकारिता, प्रसारण, कौशल्य विकास, संपर्क क्षेत्र, बिगर शासकीय संघटना, NGO, कामगार कल्याण, सामाजिक सुरक्षा, विमा क्षेत्र, पुनर्वसन, सामाजिक कल्याण, ग्रामीण विकास, पर्यटन, कुटुंब कल्याण, जनगणना प्रक्रिया, योजना आणि नियोजन, सार्वजनिक आरोग्य, सामाजिक संशोधन, सामाजिक समुपदेशन, पोलीस खाते, आदिवासी कल्याण, सर्वसमावेशक शिक्षक, सुधारात्मक प्रशासन, उपभोक्ता संशोधन इत्यादी. त्यानंतर सामाजिक समस्यावर उपाय शोधणे. सध्याचा समाज हा अनेक सामाजिक प्रश्नांना तोंड देत आहे, जसे की दारिद्र्य, बेकारी, दहशतवादी, अतिरिक्त लोकसंख्या, स्थलांतर आणि सामाजिक अस्वस्थता, व्यसनाधीनता, सामाजिक विघटन, वांशिक आणि जातीय संघर्ष, धार्मिक दंगली, जमातवाद, बालगुन्हेगारी इत्यादी. हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी अतिशय समतोल ज्ञान आवश्यक असते. समाजशास्त्रीय दृष्टिकोनाचा योग्य वापर करून असे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतर समाजशास्त्र हे माणसाला काळानुरूप ज्ञान देते आणि दक्ष ठेवते. समाजशास्त्राला व्यावहारिक मूल्य आहे. हे माणसाला काळानुरूप तसेच दक्ष राहण्यास मदत करते. सामाजिक परिस्थिती, सामाजिक घटना, बदलता समाज आणि या सर्वांना योग्य प्रतिसाद कसा द्यावा याचीही भान समाजशास्त्राकडून मिळते. या पाठात तुम्ही समाजशास्त्राचा अर्थ, स्वरूप, व्याप्ती व समाजशास्त्र अभ्यासाची उपयुक्तता जाणून घेतले. यापुढे समाजशास्त्राच्या विकासात योगदान दिलेल्या महत्त्वाच्या विचारवंतांविषयी जाणून घेण्याची उत्सुकता तुमच्यामध्ये निश्चितपणे निर्माण झाली असेल. तर याच प्रकारे आपलं हे लेक्चर इथेच संपलं. जर तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.